राज्यात सुरू असलेल्या मराठा आंदोलनाचे पडसाद आता हिंसक पद्धतीने उमटू लागल्याचं दिसतंय। राज्यातल्या विविध भागांमध्ये आंदोलकांकडून सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलं जात आहे। विशेषतः एसटी बसेसना आंदोलकांकडून लक्ष्य केलं जात आहे आणि याचमुळे काही भागातील एसटी बस सेवा तात्पुरत्या स्वरूपामध्ये थांबवण्यात आलेली आहे। अनेक ठिकाणी एसटी बसेसची तोडफोड केली जाते, तर संतप्त आंदोलक एसटी बसेसना आग लावत असल्याचे प्रकार देखील समोर आलेले आहेत। मराठवाड्यात आणि इतर काही भागांमध्ये आंदोलन चांगलंच तापलंय। या आंदोलनामुळे बीड, नांदेड, धाराशिव यासह अनेक ठिकाणी एसटी बसेसवर दगडफेक झाल्याच्या आणि बस जाळण्याच्या घटना घडल्याने या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत एसटी महामंडळाच्या अमरावती विभागीय कार्यालयाने मराठवाड्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये जाणाऱ्या एसटीच्या तब्बल 24 फेऱ्या रद्द केल्या। केवळ अमरावती विभागातल्या सीमेपर्यंतच वाहतूक होणार असून लांब पल्ल्याच्या सगळ्या बस फेऱ्या या रद्द करण्यात आलेल्या आहेत। धाराशिवमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एसटी बस जाळणं, बसेसवर दगडफेक करणं आणि रास्ता रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी संचारबंदीचे आदेश लागू केले आणि याचा थेट परिणाम जिल्ह्यातल्या एसटी बस सेवेवर देखील होतोय। पंढरपुरात मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलेलं आहे। आंदोलकांनी एसटी बस पेटवलेली होती। पंढरपूर जवळच्या भंडीशेगाव इथं रात्री अज्ञातांनी पिंपरी चिंचवड आगारातली बस पेटवून दिली। पंढरपूरहून ही बस पुण्याला जात असताना भंडीशेगाव इथं बस पेटवून देण्यात आलेली आहे। पंढरपूर आगारातल्या एसटीची प्रवासी वाहतूक आता पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। सुमारे 250 फेऱ्या रद्द केल्या गेलेल्या आहेत आणि या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बंदोबस्त देखील वाढवला आहे। दुसरीकडे भुसावळमध्ये जळगाव, संभाजीनगर, जालना, पंढरपूर, जामनेर मार्गे जाणाऱ्या सगळ्या बसेस मराठा आरक्षण आंदोलनामुळे बंद करण्यात आल्या। भुसावळ एसटी आगाराच्या वतीने हा निर्णय घेतला गेलाय। जोपर्यंत ही आंदोलन सुरू आहे तोपर्यंत या मार्गे जाणाऱ्या बस सेवा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत। बस व्यवस्थापकांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। भुसावळ बस स्थानक परिसरात प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत। दुसरीकडे अहमदनगरमधल्या अकोलेमध्ये आज मराठा आरक्षणाला पाठिंबा देत कडकडीत बंद पाळला जातोय। राज्य सरकारचा निषेध करत आंदोलकांनी एसटी बसवर असणाऱ्या पोस्टरला काळं फासलंय आणि सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे। या मराठा आंदोलनाचा फटका सोलापूर आगारातल्या सर्वसामान्यांना देखील बसतोय। सोलापूर आगारातनं सुटणाऱ्या एसटी बसेस प्रशासनाने रद्द केलेल्या आहेत। सोलापूर आगारातनं आज एकही बस बाहेर निघालेली नाही। मोहोळ तालुक्यातल्या अंकोली इथं बस पेटवल्यानंतर आज एसटी प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून एसटी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेलाय आणि त्यामुळेच सोलापुरातनं विविध भागात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होतीये। साताऱ्यातल्या माण तालुक्यात आरक्षणाची मागणी करत आंदोलकांनी दहिवडीच्या गोंदवलेमध्ये बस फोडलेली आहे। नाशिक गोंदवले या बसवर दगडफेक करून या बसच्या काचा आंदोलकांनी फोडलेल्या आहेत। दुसरीकडे कोल्हापूरमधल्या शिरोळमध्ये एसटी बस फोडण्यात आली असून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक आक्रमक झाले। कुरुंदवाड आगाराची ही बस शिरोळमध्ये फोडण्यात आली आहे आणि त्यामुळे याचा परिणाम एसटी बस सेवेवर झाल्याचं पाहायला मिळत आहे। मराठा आंदोलनाचा परिणाम आंतरराज्यीय वाहतुकीवर देखील झालाय आणि कर्नाटकमधून महाराष्ट्रात येणाऱ्या सगळ्या बस सेवा बंद ठेवण्याचा निर्णय कर्नाटक परिवहन विभागाने घेतलाय। पुढचा आदेश येईपर्यंत कर्नाटक परिवहन विभागाची महाराष्ट्रातली बस सेवा बंद राहणार आहे। महाराष्ट्रात कर्नाटकच्या बसेसना टार्गेट केलं जात असल्याने हा निर्णय कर्नाटक परिवहन विभागाने घेतलाय। मराठा आंदोलनाची धग आता संपूर्ण महाराष्ट्रात जाणवू लागली आहे आणि याचा थेट फटका राज्यातल्या एसटी सेवेला बसल्याचं पाहायला मिळत आहे।